देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियान घराघरात पोहोचावं यासाठी वाशिम येथील विद्याभारती संस्थेने पुढाकार घेऊन शहरात 5000 वृक्ष लागवड करून 700 विद्यार्थ्यांसह पालकांना स्वच्छतेची शपथ दिली आहे। यावेळी केपी देशमुख पुणे आणि सुनील सरदार मुंबई मंत्रालय हे उपस्थित होते। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला स्वच्छ भारत अभियान घराघरात पोहोचावा यासाठी वाशिम येथील विद्याभारती संस्थेने पुढाकार घेऊन शहरात 5000 वृक्ष लागवड करून 700 विद्यार्थ्यांसह पालकांना स्वच्छतेची शपथ दिली आहे। वाशिम शहरातील विद्याभारती शिक्षण संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवित असून यंदा स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला। विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी मुलांना स्वच्छतेचे धडे देत या कार्यक्रमाला मुलांसोबत आई-वडिलांनाही शपथ दिल्याने वाशिम शहर स्वच्छ होण्यासाठी मदत मिळणार आहे। यावेळी केपी देशमुख पुणे आणि सुनील सरदार मंत्रालय मुंबई हे उपस्थित होते। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि राज्याचे शिक्षण मंत्री माननीय विनोद तावडे सर यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव माननीय नंदकुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाची वाटचाल सुरू आहे। मागच्या 2 वर्षांमध्ये शालेय शिक्षण विभागाचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये भारतामध्ये 13वा क्रमांक होता महाराष्ट्र राज्याचा, तो आज आपण 3 वर आणू शकतो। त्याचप्रमाणे अनेक शाळांना जवळपास 14,325 शाळांना डिजिटल शाळांमध्ये परिवर्तित करू शकलो। महाराष्ट्र शासनाचा संकल्प आहे की एकही मूल अप्रगत राहणार नाही राज्यामध्ये आणि त्या दृष्टीने आपण प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ही राबवत आहोत। आज या शाळेच्या स्नेहसंमेलनाला उपस्थित राहण्याचा योग आला आणि त्यामध्ये असं दिसून आलं की इथले शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्व क्षमता विकसित होतील या दृष्टीने प्रयत्न करतायत। आपल्याला हेच ध्येय सर्व राज्यामध्ये साध्य करायचं आहे। शासनाकडून स्वच्छतेची जनजागृती करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, मात्र विद्याभारती संस्थेने स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत स्वच्छतेचा विडा उचलला आहे। याचप्रमाणे इतरही सामाजिक संस्था पुढे असल्यास स्वच्छ भारत व्हायला वेळ लागणार नाही हे मात्र नक्की। साजन धाबे, UCN न्यूज, वाशिम।